आणि आता बातमी कोल्हापुरातल्या गुंडगिरीची। कोल्हापूरमध्ये सध्या गुंडगिरीचं प्रमाण वाढल्याचं दिसतंय। कोल्हापुरातल्या रेणुका मंदिरामध्ये भाविकांनी दान दिलेले पैसे घेण्यास विरोध केला म्हणून 8 गुंडांनी पुजाऱ्याला जबर मारहाण केली। मंदिरातील सीसीटीव्हीत ही सगळी मारहाण कैद झाली। गुंडांच्या या मारहाणीत पुजाऱ्यासह इतर दोघे गंभीररित्या जखमी झालेत। जवाहरनगरमधील रेणुका मंदिरामध्ये मंगळवार असल्यानं भाविकांची मोठी गर्दी होती। भाविकांनी दानपेटीत टाकलेले पैसे द्यावेत असं गुंडांनी पुजाऱ्याला धमकावलं। त्यासाठी या पुजाऱ्यानं पैसे देण्यास नकार दिला आणि यानंतर या गुंडांनी या पुजाऱ्याला बेदम मारहाण केली। इतकंच नाही तर मंदिराच्या बाहेर नेऊन सुद्धा पुजाऱ्याला लाथाबुक्क्याने आणि काठीनं मारहाण करण्यात आली। दरम्यान मंदिरातील रोख रक्कम लुबाडणं हा इथल्या गुंडांचा नेहमीचा धंदा असल्याचं समजतं। या प्रकरणी राजारामपुरी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। विराज शेंडे हा सकाळी पर्डीतनं पैसे घेत होता। पैसे घेऊ नकोस म्हटलं म्हणून त्याला रागाला त्यानं घरातल्यानं जाऊन आणून 10, 12, 13 जणांनी मला मारलं। सगळं तांदूळ इसकटलं, घरात देवळातलं सगळं इसकटलं आणि पण डब्यातलं सगळं पैसे घेऊन गेले। मला सगळ्यांनी मिळून म्हटलं लाथा बुक्क्या काठी इथले तांदळाची बुक्की इसकटली, पर्डी इसकटल्या सगळ्या देवळातल्या।